मंडळी, वास्तुशास्त्र आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतं. आपल्यापैकी अनेक जण बऱ्याचशा ठिकाणी वास्तुशास्त्र पाळतात. म्हणजे आपलं घर असेल, व्यवसायाचं ठिकाण असेल, ऑफिस असेल किंवा अशी बरीचशी ठिकाणं की ज्या ठिकाणी ते वास्तुशास्त्राचे नियम पाळतात. एवढंच काय, तर घरामध्ये सुद्धा साधी एखादी वस्तू ठेवायची असेल तरी पण ते लोक त्या वस्तूची जागा वास्तुशास्त्रानुसार ठरवतात. एवढं या वास्तुशास्त्राला महत्त्व आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरामध्ये म्हणा किंवा ऑफिसमध्ये म्हणा किंवा कोणत्याही ठिकाणी आपल्याला जर कॅलेंडर लावायचं असेल, घड्याळ ठेवायचं असेल तर ते ठेवण्याची योग्य जागा कोणती, कोणत्या दिशेला आपण ते ठेवलं पाहिजे, लावलं पाहिजे याची माहिती देणार आहे. जेणेकरून वास्तुशास्त्राचे नियमसुद्धा आपल्याकडून पाळले जातील आणि ते नियम पाळल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. असं म्हटलं जातं, प्रत्येक वस्तूला एक जागा असावी, त्या जागेवरच ती वस्तू आपण ठेवली पाहिजे, जेणेकरून ती शोधायला किंवा मग ती गोष्ट आपण कुठे ठेवलेली आहे हे आठवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. आता व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा विषय कोणता आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही व्हिडिओ कुठून बघता आहात. तुमच्या शहराचं किंवा गावाचं नाव तुम्ही व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, जेणेकरून आम्हालासुद्धा तुमच्या कमेंट्स वाचायला आनंद होईल की आम्ही तुमच्यासाठी जे काही व्हिडिओ बनवतो ते कुठपर्यंत पोहोचलेले आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. सर्वात प्रथम आपण आपल्या दिनदर्शिकेबद्दल म्हणजेच काय कॅलेंडरबद्दल बोलूयात. त्यानंतर घड्याळाबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. सुरुवातीला ज्योतिषशास्त्रानुसार दिनदर्शिकेचं काय महत्त्व आहे किंवा ती कुठे लावली पाहिजे याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते. ज्योतिषशास्त्रानुसार योग्य दिशेला योग्य दिनदर्शिका लावली तर आपल्या घरामध्ये प्रगती होते. वास्तूनुसार जुनं कॅलेंडर काढलं पाहिजे आणि त्या ठिकाणी नवीन वर्षाची नवीन दिनदर्शिका, ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो, तर ते लावलं गेलं पाहिजे. जेव्हा नवीन वर्ष सुरू होतं तेव्हा लगेच जुन्या वर्षाची दिनदर्शिका आपण काढून टाकली पाहिजे. ज्या ठिकाणी आपण हे कॅलेंडर लावतो वर्षभर त्याच ठिकाणी आपण ते लावलं पाहिजे. भलेही आपण काही सणवार बघण्यासाठी, तिथी बघण्यासाठी किंवा कोणत्याही कामासाठी कॅलेंडर त्या जागेवरून काढून घेतो, पण पुन्हा लावताना आपल्याकडून त्याच ठिकाणी ते लावलं गेलं पाहिजे, जेणेकरून जुन्या वर्षापेक्षा नवीन वर्षामध्ये ज्या काही संधी आपल्याला प्राप्त होतात, शुभसंधी आपण ज्याला म्हणू शकतो, तर ते काळाचे संकेतक म्हणून या दिनदर्शिकेमध्ये दिलेले असतात. तर जशी आपण नवीन दिनदर्शिका दरवर्षी लावतो तर नवीन वर्षाबरोबर आपल्याला भरपूर काही संधी मिळत असतात. काही गोष्टी आपल्या हातून निसटून जाणार असतात, तर काही गोष्टींची भर आपल्या आयुष्यामध्ये पडणार असते. मंडळी, प्रत्येक घरामध्ये कॅलेंडर ठेवण्याची किंवा कॅलेंडर लावण्याची जागा ही फिक्स असते. म्हणजेच काय, जिथे आपल्याला रिकामी जागा दिसते किंवा इथे हे कॅलेंडर लावलं तर योग्य राहील, अशा पद्धतीने आपण ते लावत असतो. जुनं कॅलेंडर आपलं जिथे होतं त्याच जागी आपण नवीन वर्षाचं कॅलेंडरसुद्धा लावत असतो. पण वास्तुशास्त्रामध्ये याचे काही नियम दिलेले आहेत. त्यानुसार आपण जर कॅलेंडर लावलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. सर्वात प्रथम आपण पूर्व दिशेबद्दल बोलूयात. आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला कॅलेंडर लावलं तर ते अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची वाढ होते आणि आपल्याला नवनवीन कामांच्या किंवा त्यामधून आपल्याला जे काही यश मिळणार असतं तर त्याच्या नवीन संधी प्राप्त होत असतात. तुमच्या कॅलेंडरमध्ये तुम्ही जर कॅलेंडर घेताना पहिल्याच पानावर उगवत्या सूर्याची प्रतिमा असेल अशा पद्धतीचं कॅलेंडर घेतलं तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, तुमच्या दुकानाच्या ठिकाणी किंवा तुम्ही जे काही काम करतात त्यामध्ये नफा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे येत्या वर्षी म्हणजे लवकरच आता नवीन वर्ष सुरू होईल, डिसेंबर महिना चालू आहे, तर कॅलेंडर घेताना तुम्ही त्यावर उगवत्या सूर्याचं चित्र असेल अशा पद्धतीचं कॅलेंडर नक्की घ्या. किंवा ज्या कॅलेंडरवर
तुम्हाला सुरुवातीलाच एखाद्या देवी देवतांचं चित्र दिसेल की ज्यांना बघून तुमचं मन अतिशय प्रसन्न होतं. असा कोणीही नसेल की ज्याला देवाची मूर्ती बघून किंवा देवाचा फोटो बघून प्रसन्न वाटत नसेल. तर एकतर सूर्याची प्रतिमा किंवा देवी देवतांचं चित्र ज्या कॅलेंडरवर असेल अशा पद्धतीचं कॅलेंडर तुम्हाला यंदाच्या वर्षी खरेदी करायचं आहे. आणि ज्यांना पूर्व दिशेला कॅलेंडर लावणं शक्य होणार नाही, कारण पूर्व दिशा तर अगदीच म्हणजे आपले सूर्यदेव जिकडून उगवतात ती दिशा आहे, अतिशय शुभ दिशा आहे. पण काही कारणास्तव तुम्हाला जर पूर्व दिशेला कॅलेंडर लावायला जमलं नाही तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता, जेव्हा तुम्ही दिनदर्शिका खरेदी कराल तर त्याच वेळा तुम्हाला एखादं सूर्याचं स्टिकरसुद्धा खरेदी करता येईल. आणि जर तुम्ही पूर्व दिशेला ही दिनदर्शिका लावू शकत नसाल तर ज्या दिशेला तुम्ही ही दिनदर्शिका लावाल तर त्या दिनदर्शिकेच्या पहिल्याच पानावर तुम्हाला हे सूर्याचं स्टिकर चिकटवायचं आहे किंवा लावायचं आहे. स्टिकरऐवजी तुम्हाला सूर्याचं चित्र असणारं जे काही मिळेल आणि जे तुम्ही तुमच्या कॅलेंडरवर अगदी सहजपणे लावू शकाल तर अशा पद्धतीने तुम्ही उगवता सूर्य, भलेही तो स्टिकरच्या स्वरूपात असेल किंवा दुसऱ्या कशाच्या स्वरूपात, तर तो खरेदी करा आणि तुम्ही या कॅलेंडरवर तो लावू शकता. असं केल्यामुळे काय होईल की पूर्व दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे आपल्याला जे काही फायदे होणार होते ते सुद्धा मिळून जातील. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये लगेच शंका तयार होईल की पूर्व दिशेला कॅलेंडर लावणं म्हणजे नक्की पूर्व भिंतीला कॅलेंडर लावायचं की पश्चिम भिंतीला लावायचं, जेणेकरून कॅलेंडरची जी दिशा आहे किंवा कॅलेंडरचं जे पहिलं पान आहे, जे काही आपण आता दर महिन्याला उलटत जाऊ तर ते पान पूर्व दिशेला दिसेल. तर पश्चिम भिंतीला तुम्हाला हे कॅलेंडर लावायचं आहे, जेणेकरून सूर्य उगवतो त्या दिशेला हे या कॅलेंडरचं तोंड होईल. भलेही तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये पान बदलत राहाल तरी पण कॅलेंडरचं जे तोंड आहे, कॅलेंडरचं जे मुख आहे ते मात्र पूर्वच दिशेला राहील. तर मी आशा करते तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळालेलं असेल. आता आपण पश्चिम दिशेबद्दल बोलूया की पश्चिम दिशेबद्दल ज्योतिषशास्त्र आपल्याला काय सांगतं. पश्चिमेकडे ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत असल्याचं मानलं जातं. म्हणजेच काय, पश्चिम दिशेकडून आपल्याला नेहमी सकारात्मक ऊर्जा मिळत असते. भलेही ती सूर्य मावळण्याची दिशा असली तरी पण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत सकारात्मक गोष्टी त्या आपल्याला पश्चिम दिशेकडून मिळत असतात. त्यामुळे दिनदर्शिका तुम्ही पश्चिम दिशेला सुद्धा लावू शकता. म्हणजे पूर्व दिशेला जर तुम्ही हे कॅलेंडर किंवा दिनदर्शिका लावली तर त्या कॅलेंडरचं जे काही तोंड आहे ते पश्चिमेला जाईल आणि या पश्चिम दिशेकडून तुम्हाला नेहमीच पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच काय सकारात्मक ऊर्जा मिळत राहील. मग ही सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला बऱ्याच गोष्टींसाठी कामात येऊ शकते. आता उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर व्यवसायामध्ये वाढ या गोष्टीमुळे होऊ शकते. जर तुम्ही तुमचं कॅलेंडर पूर्व भिंतीला लावलं ज्याचं तोंड पश्चिम दिशेला होईल आणि तुम्हाला जर तुमच्या व्यवसायामध्ये वाढ व्हावी अशी अपेक्षा असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जरी कॅलेंडर लावणार असाल तर ते पूर्व भिंतीला लावा, जेणेकरून या कॅलेंडरचं तोंड पश्चिम दिशेला राहील आणि तुम्हाला तुमचा फायदासुद्धा होईल. त्याचबरोबर घरातलं वातावरण चांगलं राहावं, घरातील सर्व सदस्यांनी एकमेकांशी एकोप्याने राहावं, गुण्यागोविंदाने नांदावं, यासाठी सुद्धा तुम्ही हा प्रयोग करून बघा. यंदाच्या वर्षी तुम्ही पूर्व भिंतीला कॅलेंडर लावा, जेणेकरून या कॅलेंडरचं जे काही मुख आहे ते प्रत्येक महिना जरी तुम्ही बदलला तरी पश्चिमेला राहील आणि तुम्हाला या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. आता आपण दक्षिण दिशेबद्दल बोलूया. तर तुम्हाला कॅलेंडर जे आहे ते दक्षिण भिंतीला लावता येणार नाही. भलेही आपण कॅलेंडर दक्षिण भिंतीला लावलं आणि त्याचं जे मुख आहे ते उत्तर दिशेला जाईल तरी पण आपल्याला असं करायचं नाही आहे. दक्षिण भिंतीला जर आपण कॅलेंडर लावलं तर आपल्या पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये अडथळे तयार होऊ शकतात. त्याचबरोबर घरातील जी काही मेन व्यक्ती असते, मुख्य व्यक्ती, कमावती व्यक्ती की जिच्यामुळे सर्व घर जे आहे ते व्यवस्थित चालतं किंवा ज्याच्या पैशामुळे आपलं घर जे आहे, घरातले जे काही खर्च असतात ते भागतात, तर अशा व्यक्तीला सुद्धा आजारपण येऊ शकतं. आता घरातला जो मेन पाया आहे, मुख्य पाया, मुख्य व्यक्ती, तिलाच जर आजारपण लागलं तर त्या घराचं काय होऊ शकतं हे तुम्ही प्रत्येकजण जाणत असाल. एखाद्याने ते अनुभवलेलं सुद्धा असेल. त्यामुळे दक्षिण भिंतीला कॅलेंडर लावण्याची चूक करू नका. यानंतर आपण बोलूया उत्तर दिशेबद्दल.
उत्तर दिशा ही श्रीमंतीचा देव कुबेर यांची दिशा आहे. तर तुम्हाला कॅलेंडर लावायचं असेल तर ते तुम्ही उत्तर भिंतीला सुद्धा लावू शकता. भलेही त्या कॅलेंडरचं तोंड दक्षिण दिशेला झालं तरी सुद्धा चालेल. तरी पण उत्तर भिंतीला तुम्हाला कॅलेंडर लावायला काहीही अडचण येणार नाही. हिरवा रंग, धबधबा किंवा लग्नाचा फोटो असलेल्या चित्राचे कॅलेंडर आपल्या भिंतीवर तुम्ही लावलं तर तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो. आता ज्यांचं लग्न जमत नाही आहे किंवा ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सतत अडचणी चालू आहेत, लग्न होऊन थोडेच दिवस झाले किंवा भरपूर दिवस झाले तरी पण नवरा बायकोंमध्ये पाहिजे तो समजूतदारपणा तुमच्यामध्ये तयारच झालेला नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही ज्या कॅलेंडरवर हिरवा रंग असेल किंवा धबधब्याचं चित्र असेल किंवा लग्नाचा फोटो असेल तर अशा पद्धतीचं कॅलेंडर लावू शकता. आणि भलेही ते नसेल तर तुम्ही कॅलेंडरच्या पहिल्याच पानावर जानेवारी महिन्याचं जे पहिलं पान असतं त्याच्यावरच तुम्ही तुमच्या स्वतःच्या लग्नाचा फोटो किंवा एक आपण कल्पनात्मक जो काही लग्नाचा फोटो असेल किंवा धबधब्याचा फोटो असेल किंवा हिरव्या रंगाचं जे काही चित्र असेल किंवा एखादा धागा, हिरवा धागासुद्धा तुम्ही त्या कॅलेंडरवरच्या पहिल्याच पानावर चिकटवू शकता किंवा तुम्हाला बांधता येत असेल तिथे तर तुम्ही बांधूसुद्धा शकता. तर हे उपाय तुम्ही उत्तर दिशेच्या बाबतीत नक्कीच करून बघा. उत्तर दिशेच्या बाबतीत म्हणजे उत्तर भिंतीला आपण कॅलेंडर लावल्यामुळे जे काही फायदे होतात ते तुम्हाला यामुळे मिळून जातील. आता आपण दिनदर्शिकेबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर नजर टाकू, जेणेकरून जेव्हा आपण दिनदर्शिका खरेदी करू आणि आपल्या घरामध्ये ती लावू तेव्हा त्या गोष्टींचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. ज्या दिनदर्शिकेवर मांसाहारी प्राण्यांचं चित्र असेल किंवा हिंसक चित्र असेल किंवा काही चित्र अशी असतात की जी आपल्या डोळ्यांना सुद्धा बघायला नीट वाटत नाही, तर अशी चित्र असलेली किंवा अशी प्रतिमा असलेली दिनदर्शिका आपल्याला अजिबात खरेदी करायची नाही आहे. आणि खरेदी करायचीच काय, आपल्या घरामध्ये ती लावायची सुद्धा नाही आहे. असे चित्र ज्या दिनदर्शिकेवर असतात तर ते आपल्या डोळ्यांनाच बघायला नीट वाटत नाही, त्यामुळे साहजिक आहे आपल्या घरामध्ये ती उदासीनता निर्माण करण्याचं काम करतात आणि परिणामी आपल्या घरामध्ये सतत निगेटिव्हिटी तयार झालेली असते. वास्तुशास्त्राचे नियम असो किंवा ज्योतिषशास्त्राचे नियम असो, त्या नियमांमध्ये आपल्याला नेहमी हेच ऐकायला किंवा वाचायला मिळतं की कोणत्याही प्रकारचे फोटो, प्रतिमा किंवा कोणत्याही प्रकारच्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये ठेवत असताना आपण व्यवस्थितपणे विचार करून किंवा हे नियम पाळून मगच ठेवल्या पाहिजे. कारण या सर्व वस्तूंचा जो काही परिणाम आहे तो आपलं रोजचं जीवन जगताना आपल्यावर होत असतो, कळत नकळतपणे का होईना. त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. यानंतरचा दुसरा नियम म्हणजे जेव्हा तुम्ही तुमची दिनदर्शिका लावण्याची जागा निश्चित करतात तर सर्वात योग्य जागा कोणती असेल ती म्हणजे तुमचं व्यवसाय, दुकान, तुमचं घर किंवा जिथे तुम्हाला कॅलेंडर लावायचं आहे तर तिथली भिंतीवरच तुम्हाला कॅलेंडर लावायचं आहे. आता तुम्हाला मी दिशांचं ज्ञान तर दिलं, पण याचा अर्थ असा नाही की पूर्व दिशा योग्य आहे म्हणून सांगितलं तर तुम्ही लगेच तुमचा दरवाजा पूर्व दिशेला येतोय तर तुम्ही दरवाजावर किंवा दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावलं तर ते अजिबात योग्य नाही आहे. तुम्हाला भिंतीवरच कॅलेंडर लावायचं आहे. एखादे असंही करतील की खिडकीवर वगैरे कॅलेंडर टांगतील तर हे सुद्धा करणं चुकीचं ठरणार आहे. तुम्हाला भिंतीवरच ते लावायचं आहे, ही एक ओळ तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. त्याचबरोबर बऱ्याच जणांकडे छोटेसुद्धा कालनिर्णय असतात किंवा कॅलेंडर असतात, वेगवेगळ्या कंपन्यांचे आपण घेतो, पण ते कसे घेतले पाहिजे याचंही ज्ञान मी तुम्हाला दिलेलं आहे. भलेही तुम्ही टेबल कॅलेंडर घ्या किंवा भिंतीवर लावण्याचं घ्या, तरी पण जसा महिना बदलेल तर त्याचं पान बदलायला अजिबात विसरू नका. नाहीतर मग आपलं काय होतं, जानेवारी संपला, फेब्रुवारी लागून 10-12 दिवस झाले तरी पण आपण अजून जानेवारी महिन्यातच आहे. तर मग असं केल्याने काय होईल, जसं कॅलेंडर तुमचं मागेच राहून गेलं 10-12 दिवस तसंच तुमच्या प्रत्येक कामाला उशीर होऊ शकतो. तर तुम्ही ही एक काळजी घ्यायची आहे आठवणीने. जसा महिना बदलेल तर लगेच तुम्हाला त्या महिन्याचं पानसुद्धा बदलायचं आहे. कॅलेंडर टांगण्यासाठी उत्तर, ईशान्य आणि पूर्व भिंतींचा वापर आपण केला पाहिजे. म्हणजेच काय, आता मी तुम्हाला पश्चिम दिशा, पश्चिम भिंत चांगली आहे हे पण सांगितलं, पूर्व भिंत, पूर्व दिशा चांगली आहे हेही सांगितलं, उत्तर भिंतसुद्धा चांगली आहे हेही सांगितलं. भलेही कॅलेंडरचं तोंड दक्षिण दिशेला होईल, पण यामध्ये जर आपल्याला एखाद्या वेळा उपदिशांचा वापर करायचा असेल तर त्यामधली
जी शुभ उपदिशा कोणती आहे असं तुम्ही विचाराल तर त्यामध्ये ईशान्य ही उपदिशा अतिशय शुभ आहे. उत्तर आणि पूर्व यामध्ये जी दिशा येते ती असते ईशान्य दिशा. यानंतरचा पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे निळ्या आणि काळ्या छपाईसह पांढऱ्या रंगाचा कागद दिनदर्शिकेसाठी अतिशय शुभ मानला जातो. तर तुम्ही जेव्हा तुमची दिनदर्शिका खरेदी कराल तर त्यामध्ये काळ्या रंगाचा वापर झालेला आहे का, निळ्या रंगाचा वापर झालेला आहे का आणि पांढऱ्या रंगाचा कागद आहे का हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. लाल रंगाचा असेल तर लाल रंगसुद्धा आपल्यासाठी शुभच असतो. त्यानंतर सगळ्यांनी लक्षात ठेवण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमची दिनदर्शिका कालबाह्य होते तेव्हा ती तुमच्या भिंतीवरून तुम्हाला लगेच ती काढून टाकायची आहे आणि त्या जागी नवीन दिनदर्शिका लावायची आहे. बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की जसा जानेवारी महिना सुरू होतो, 1 तारीख येते, आनंदाने नवीन दिनदर्शिका लावली जाते, पण ती कशावर लावतात? आपल्या जुन्या दिनदर्शिकेवर, की आपली पहिली दिनदर्शिका इथेच होती, आता जुनी आपण काढायची तेव्हा काढू आणि त्यावर नवीन ही आत्ता लावून देऊ. पण असं करायचं नाही आहे. जेव्हा तुम्ही नवीन दिनदर्शिका त्या भिंतीवर लावायला जाता तेव्हा जुनी लगेच काढून घ्या. ती दिनदर्शिका तुम्ही नंतर कशासाठी सुद्धा वापरू शकता. जसं की तुम्हाला म्हणजे तुमची मुलं वगैरे शाळेत जात असतील, त्यांच्या पुस्तकांना कवर वगैरे लावायचं असेल तर जुन्या काळीसुद्धा तुम्ही बघितलं असेल की आपण जे काही रेडीमेड कवर वगैरे घेतो ते विकत घेण्यापेक्षा कॅलेंडरच्या पानांचा सुद्धा वापर केला जायचा. तर इकडे तिकडे फेकून देण्यापेक्षा किंवा बरेच जण जाळून टाकण्याची सुद्धा चूक करतात. जुनं कॅलेंडर कधीही जाळायचं नाही. तर अशा गोष्टी करण्यापेक्षा कवर म्हणून या कॅलेंडरचा चांगला वापर होऊ शकतो. आता तुम्ही तुमच्या जुन्या कॅलेंडरचं काय करता हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. मी तुम्हाला फक्त एक साधा सिंपल पर्याय सुचवलेला आहे की जुन्या कॅलेंडरची पानं आपण कशासाठी वापरू शकतो. तर नक्कीच तुम्ही ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नवीन कॅलेंडर लावलं की जुनं कॅलेंडर तुम्हाला लगेच काढून घ्यायचं आहे, ते जास्त दिवस ठेवायचं नाही. मंडळी, आता आपण घड्याळाबद्दल बोलूया. नुकतीच आपण दिनदर्शिकेबद्दल माहिती जाणून घेतली. आता नजर टाकूया घड्याळ ठेवण्याची योग्य दिशा कोणती किंवा कोणत्या प्रकारची घड्याळं अतिशय शुभ मानली जातात, यामध्ये कोणते रंग सर्वोत्तम मानले जातात. भिंतीवर घड्याळ ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा उत्तर आहे, ज्यावर धन आणि समृद्धीची देवता कुबेर यांचं राज्य आहे. तर तुम्ही समजा घड्याळ ठेवत असाल तर घड्याळाची पाठ दक्षिण दिशेला आणि ज्यामध्ये आपण वेळ बघतो ती डायल किंवा काच ज्यावर अंक लिहिलेले आहेत तर त्याचं तोंड पूर्वेला जाईल अशा पद्धतीने तुम्हाला घड्याळ ठेवता येईल. आणि जे कोणी उत्तरेला तोंड करून घड्याळ ठेवतील तर त्यांच्या जीवनातील ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर व्हायला मदत होतील. मग तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा उत्तरेकडे तोंड करून दक्षिण दिशेला पाठ जाईल अशा पद्धतीने घड्याळ लावू शकता. त्यानंतरची दुसरी सर्वोत्तम दिशा म्हणजे पूर्व दिशा. जर घड्याळ तुम्हाला उत्तर दिशेला ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही घड्याळ पूर्व दिशेला सुद्धा ठेवू शकता. पूर्वेला देव आणि स्वर्गाचा राजा इंद्र यांचं शासन आहे आणि पूर्वेकडील भिंतीवर घड्याळ ठेवल्यास समृद्धी तुमच्याकडे आकर्षित होईल. तर तुम्हाला जिथे कुठे घड्याळ लावायचं असेल भिंतीवरचं घड्याळ तर त्यासाठी पूर्व दिशासुद्धा योग्य मानली जाते. यानंतरची तिसरी दिशा म्हणजे पश्चिम दिशा. आता मी तुम्हाला 2 दिशा सांगितल्या, उत्तर आणि पूर्व, त्यांचं महत्त्व काय, त्या दिशेला आपण घड्याळ लावलं तर काय होईल हेही सांगितलं. तरी पण तुम्हाला त्या 2 दिशांना घड्याळ ठेवणं शक्य झालं नाही तर तुम्ही पश्चिम दिशेचा सुद्धा विचार करू शकता. पश्चिमेला पावसाचे स्वामी वरुण देवता यांचं राज्य आहे, त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये स्थिरता येईल. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण म्हणतो की मी हे करून बघितलं, ते करून बघितलं, माझ्या व्यवसायामध्ये, माझ्या कामामध्ये हा बदल करून बघितला, पण माझ्या जीवनामध्ये आर्थिक म्हणा किंवा कोणत्याही बाबतीत काही स्थैर्य आलेलं नाही. माझ्या जीवनात जी काही नेहमीची धावपळ चालू आहे ती चालूच आहे. तर हे सगळं थांबवून आपल्या जीवनामध्ये कुठेतरी स्थैर्य लाभावं, आपल्याला स्थिरता यावी, यासाठी आपण पश्चिम दिशेचा सुद्धा घड्याळ लावण्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो. त्याचबरोबर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार भिंतीवरचं घड्याळ दक्षिण दिशेला ठेवणं टाळावं.
म्हणजे मी तुम्हाला कॅलेंडरच्या बाबतीत सांगितलं की तुम्ही उत्तर भिंतीला कॅलेंडर लावून त्याचं तोंड दक्षिणेला गेलं तरी सुद्धा चालतं, मात्र घड्याळाच्या बाबतीत तुम्हाला असं करता येणार नाही की उत्तरेला तुम्ही घड्याळाची पाठ केली आणि घड्याळाचं जे काही काम चालू आहे ते आपल्याला दिसताना त्याचं तोंड दक्षिणेकडे दिसतं, अशा पद्धतीने आपल्याला घड्याळ लावता येणार नाही. असं केल्यामुळे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर, तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा नकारात्मक परिणाम घडून येईल. याचं कारण असं आहे की दक्षिण दिशा जी आहे ती शुभ मानली जात नाही किंवा मृत्यूची दिशा, यमदेवांची दिशा म्हणून आपण दक्षिण दिशेकडे बघतो. तर आपल्याला दक्षिण दिशेचा वापर या घड्याळ लावण्यासाठी अजिबात करायचा नाही आहे. आता हातातली जी काही घड्याळं असतात ती शक्यतो आपण बेल्ट काढल्यानंतर डायरेक्ट ठेवतो आणि त्यांची जी डायल आहे ती आपल्याला वरती म्हणजे युनिवर्सकडे दिसते. आणि जे कोणी डायरेक्ट बेल्टसह ठेवत असतील तर त्यांनीसुद्धा या दिशांचा जर व्यवस्थित विचार केला, या दिशा ज्या मी तुम्हाला सांगितल्या की कोणती योग्य आहे कोणती अयोग्य आहे, तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे डायरेक्ट आपण उभं ते घड्याळ ठेवत असू बेल्ट गोलाकार लावून, तर त्यावेळेस आपल्याला दिशांचा विचार करावाच लागेल. तर हातातल्या घड्याळाबाबत सुद्धा तुम्ही हा विचार करू शकता. तुम्ही जर तुमच्या बेडरूममध्ये घड्याळ लावणार असाल, म्हणजे तुमच्या झोपण्याच्या खोलीत शयनकक्ष ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये जर तुम्ही घड्याळ लावणार असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. घड्याळ तुम्ही पूर्व दिशेला लावू शकता, त्याचबरोबर उत्तर दिशेला सुद्धा लावू शकता. आणि तुम्ही झोपताना तुमचं डोकं दक्षिणेकडे करून झोपत असाल तर घड्याळ हे उत्तर किंवा पूर्व बाजूच्या भिंतीवर ठेवल्याची तुम्हाला खात्री करायची आहे. परावर्तक काच असलेली घड्याळं बेड किंवा बेडरूमच्या दारासमोर ठेवू नये. शिवाय घड्याळ जे आहे ते तुमच्या बेडपासून म्हणजे तुमच्या पलंगापासून किंवा तुमच्या झोपण्याच्या जागेपासून दूर असावं. घराचा हॉल म्हणजे जिथे प्रत्येक कुटुंब बहुतेक वेळ एकत्र घालवतं, तर वास्तूनुसार तिथे सुद्धा आपण सामान योग्य दिशेने ठेवलं पाहिजे, जेणेकरून तिथे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार राहील आणि तुमच्या लिव्हिंग रूममध्ये तुम्ही सगळेच वावरत असल्यामुळे तुमच्यामध्ये कायम एकोपा राहील. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या हॉलमध्ये म्हणजे तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये घड्याळ लावायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही पूर्व, ईशान्य आणि पश्चिम दिशेचा विचार करू शकता. घड्याळ लावण्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगते. घरात भिंतीवर घड्याळं लावताना वास्तूचं पालन केलं म्हणजे वास्तुशास्त्राचे नियम तुम्ही पाळले तर नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कमी होतो आणि तुमच्या घरामध्ये सुखशांती, समृद्धी नांदायला मदत होते. वास्तुशास्त्र असं सांगतं की पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशा भिंतीच्या घड्याळासाठी योग्य दिशा आहे. घड्याळं ठेवण्यासाठी नक्कीच दक्षिण दिशा योग्य नाही. त्याचबरोबर पूर्व आणि उत्तरेला तुम्हाला घड्याळ ठेवणं शक्य झालं नाही तर तुम्ही पश्चिम दिशेचा वापर करू शकता. हिंदू संस्कृतीनुसार संपत्तीचा देव कुबेर उत्तर दिशेवर राज्य करतो. देवांचा राजा इंद्र पूर्व दिशेवर वर्चस्व गाजवतो. दोन्ही दिशेच्या भिंतीवर तुम्ही जर घड्याळं ठेवली तर नक्कीच तुमच्या समृद्धीमध्ये वाढ होईल. घराच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर तुम्हाला घड्याळं लावायची नाही आहे. त्याचबरोबर तुमचं आढ्याचं घर असेल तर त्या आढ्यावर सुद्धा तुम्हाला घड्याळ टांगायचं नाही आहे किंवा तिथे तुम्हाला लावायचं नाही आहे. प्रवेशद्वार म्हणजे आपल्या घराचं मुख्य दार की जिथे कुणीही आल्यानंतर पहिले त्याच दारातून प्रवेश करतं, तर अशा ठिकाणी तुम्हाला तुमचं घड्याळ लावायचं नाही आहे. किंवा मग जेव्हा तुम्ही तुमच्या मुख्य दारातून प्रवेश करतात तर तुम्हाला लगेच समोर ते घड्याळ दिसलं नाही पाहिजे किंवा कुणालाही लगेच आल्या आल्या त्या घड्याळावर नजर पडली असं झालं नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला घड्याळ लावायचं आहे. बेडरूममध्ये भिंतीवर घड्याळ ठेवण्यासाठी पूर्व दिशा सर्वोत्तम तर आहेच. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं घड्याळ नेहमी तुम्हाला तुमच्या अंथरुणापासून दूर ठेवायचं आहे. घड्याळाची जी काही सततची टिकटिक चालू असते तर ती सुद्धा लयबद्ध असावी. काही जी पेंडुलमची घड्याळं असतात विशेषतः तर त्यांना कधी कधी चांगला आवाज नसतो, अतिशय भेसूर त्यांचा सूर आपल्याला ऐकू येतो किंवा आपल्या कानाला तो सहनसुद्धा होत नाही अशा पद्धतीचा असतो. त्यामुळे तुम्हीसुद्धा तशी घड्याळं निवडत असाल तर त्यांची जी काही टिकटिक किंवा ते थोड्या थोड्या वेळाने जे काही आवाज करतं तर तो सुद्धा व्यवस्थित असेल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. अंथरुणापासून तुम्ही घड्याळ दूर ठेवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही उत्तरेकडे घड्याळ ठेवतात तर उत्तरेकडची भिंतीवरची घड्याळं समृद्धी आणि संपत्ती आकर्षित करतात. तर हा एक पर्याय तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो.
इमारतीच्या बाहेर म्हणजे आपलं जे काही घर असतं, आपलं व्यवसायाचं ठिकाण असतं किंवा जे काही जिथे आपण नेहमी वावरत असतो, आपण काम करत असतो, तर बाहेर कधीही घड्याळ किंवा कॅलेंडर लावायचं नाही आहे. आपल्या घरातील भिंतीवरची सर्व घड्याळं परिपूर्ण कार्यस्थितीत असावीत आणि तुम्ही हातात सुद्धा घड्याळ घालत असाल तर ते सुद्धा नेहमी चालू असावं याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. काचेला तडा गेला असेल तर तुम्ही तो लगेच ठीक करून घेऊ शकता किंवा मग ती काच बदलून घेऊ शकतात. त्याचबरोबर बॅटरीसुद्धा कार्यरत असावीत, म्हणजेच काय तुम्हाला बंद पडलेली घड्याळं तुमच्या घरामध्ये ठेवायची नाही आहेत. आणि जर भिंतीवरची घड्याळं वास्तविक वेळेपेक्षा 1-2 मिनिटं पुढे असतील तर ते चांगलं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ती योग्य वेळेच्या मागे नसावी. म्हणजे असं म्हटलं जातं की घड्याळ जे आहे ते एकदम योग्य वेळेतच असावं, एकदम सेकंदसुद्धा मागे पुढे नको. तर असं काही नाही आहे, थोडंसं 1-2 मिनिटे पुढे असेल तर चालतं, मात्र खूपच पुढे किंवा खूपच मागे नसावं. असं जर तुम्ही केलं तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच अडचणी वाढू शकतात. घड्याळ खरेदी करताना आपण रंगांचा सुद्धा विशेष विचार केला पाहिजे. निळा, काळा आणि नारंगी रंगाचं घड्याळ कधीही खरेदी करायचं नाही. यातून बाहेर पडणारी ऊर्जा नुकसानकारक ठरू शकते. हे आपण भिंतीवरच्या घड्याळाबाबत बोलत आहोत. हातातली घड्याळं तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगामध्येच खरेदी करत असतात, कारण ती तुम्हाला स्वतः वापरायची असतात. आणि भिंतीवरचं घड्याळ सगळ्यांना एक आपल्याला वेळ बघता यावी किंवा वेळेनुसार आपण काम करू यासाठी ठेवत असतो. अर्थात हातातल्याही घड्याळाचा तोच वापर आहे, पण मग हातात घालून आपण ते मिरवत असतो एक प्रकारे. आपला जो ड्रेस असतो घालण्याचा त्यासाठी सुद्धा आपण आपल्या आवडीचे रंग नेहमी निवडत असतो. त्यामुळे घड्याळाचे रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडले हातात घालण्याच्या घड्याळाचे तर ते चालतील, मात्र भिंतीवरच्या घड्याळाचे जेव्हा तुम्ही रंग घेता तर त्यामध्ये निळा, काळा आणि नारंगी रंग निवडू नका. घड्याळ आपल्याला नेहमी वेळ दाखवण्याचं काम करतं, मात्र वास्तुशास्त्रातील काही गोष्टींचं पालन करून आपल्याला आपली स्वतःची वेळ सुधारायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घड्याळ आणि कॅलेंडरच्या बाबतीत ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा, त्यानुसार तुम्ही पालन करा. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.